साधारण 25 वर्षापूर्वी राज ठाकरे शिवसेनेत असताना असं म्हणाले होते की हिंदुत्व हा माझा प्राण आहे आणि मराठी ही माझी अब्रू आहे आणि जर अब्रू गेली तर प्राण वाचवायची गरज मला वाटत नाही। आणि आज साधारणपणे 25 वर्षानंतर आपल्या वाक्यावर ठाम असलेला आणि मराठी भाषेसाठी महाराष्ट्रात लढणारा राज ठाकरे यांचा मनसे हा एकमेव पक्ष आणि राज ठाकरे हे एकमेव नेते शिल्लक आहेत। महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये आणि त्यातल्या त्यात मुंबईमध्ये बँकांची किंवा कंपन्यांची कामकाजाची भाषा मराठी नाही ही गोष्ट शिवसेनेला देखील माहिती आहे, भाजपला देखील माहिती आहे आणि काँग्रेसला राष्ट्रवादीला देखील माहिती आहे। पण या विषयावर दोन्ही शिवसेना गप्प आहेत। काँग्रेस राष्ट्रवादी किंवा भाजपच्या दृष्टीने तर हा प्रश्न कधीच महत्त्वाचा नव्हता। त्यामुळे मराठी भाषेला सध्या कोणी वाली नाही, त्यात काही लोक मनसेवर बंदी आणायची मागणी करतायत। अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजधानीत आहे, त्यात मुंबईवर बिंबदेव यादव यांची सत्ता होती याचा चुकीचा अर्थ लावून काही लोक असं सांगतायत की जणू काही उत्तर प्रदेश मधल्या कुठल्या तरी यादव घराण्याची सत्ता या मुंबईवर होती। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया राज ठाकरे काय म्हणाले, त्याचे पडसाद काय उमटले, महाराष्ट्रात मराठीची काय स्थिती आहे, मुंबईचा इतिहास काय आहे, मुंबई कुणाची आहे आणि महाराष्ट्रातल्या एका मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाला बंदी घालायची मागणी होत असताना बाकीचे मराठी पक्ष काय करतायत हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। मुंबईत उत्तर भारतीय विकास सेना नावाचा कुठला तरी एक पक्ष आहे ज्याचा अध्यक्ष आहे सुनील शुक्ला नावाचा माणूस। या माणसाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे की मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करावी, कारण काय तर हा पक्ष उत्तर भारतीय असणाऱ्या हिंदूंच्या विरोधात लढतो वगैरे। या माणसानं अशी मागणी करण्याचं कारण म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंच्या भाषणात राज ठाकरे म्हणाले होते की महाराष्ट्राच्या आस्थापनांमध्ये म्हणजे कंपन्यांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बँकेमध्ये कार्यालयामध्ये जाऊन चेक करा। आणि त्यानंतर तुम्हाला आम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचं आंदोलन सुरू झालं। आपल्याला हे देखील माहिती आहे मुंबईतल्या आस्थापनांमध्ये मराठी ही बोलीभाषा नाहीच, बँकांची भाषा तर मराठी अजिबातच नाही, पण तरी देखील याच्यावर कुठल्याही मराठी पक्षाने आजपर्यंत आवाज उठवला नव्हता। आता या सुनील शुक्लाचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे भाषेच्या नावावर हिंदूंमध्ये फूट पाडतात आणि उद्या जर महाराष्ट्रात गजवाये हिंद झालं तर मराठी माणसांना वाचवणार कोण, असा प्रश्न या सुनील शुक्लाने विचारला। याचं पहिलं उत्तर म्हणजे ज्यावेळी या संपूर्ण देशावर औरंगजेबानं गजवाये हिंद लादलं होतं तेव्हा या महाराष्ट्रानं औरंगजेबाला शिंगावर घेतलं आणि त्याला याच मातीत गाडला। 26 वर्ष तो महाराष्ट्रात पडून होता, त्यामुळे उरलेला हिंदुस्थान वाचला। त्यामुळे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला कोण वाचवणार असा मूर्ख प्रश्न सुनील शुक्लानं विचारू नये। हा सुनील शुक्ला हा एक मूर्ख माणूस आहे। याचं आणखी एक कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईची या माणसानं भगतसिंग यांच्याबरोबर तुलना केली होती। त्यामुळे खरं तर या माणसाचा चपलाने सत्कार त्याच वेळी व्हायला पाहिजे होता, तो केल्या नसल्यामुळं आता तो जास्तच बोलत आहे। याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट जाणून बुजून केली जात आहे ती म्हणजे मराठी माणूस विरुद्ध हिंदू माणूस अशा प्रकारचा एक संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न सध्या केला जातोय। म्हणजे जो माणूस मराठी भाषेसाठी लढतो किंवा मराठीचा हट्ट धरतो, आग्रह करतो, तो हिंदुत्वाच्या किंवा हिंदू धर्माच्या विरोधात आहे असं सांगण्याचा प्रयत्न हे शुक्लासारखे लोक सध्या करतायत। हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या वारसदारांना धर्मविरोधी ठरवण्याचा प्रयत्न मराठी माणसांनी हाणून पाडला पाहिजे। हा नेता आहे उत्तर भारतीयांचा, याच्या पक्षाचं नाव आहे उत्तर भारतीय सेना, पण याला मग उत्तर भारतातल्या मुस्लिम लोकांना मारहाण झाली तर चालते अशा प्रकारची विभागणी का? आणि महाराष्ट्रातल्या मराठीसाठी भांडणाऱ्या पक्षाच्या विरोधात ही गिधाडे अशा प्रकारे एकत्र होत असताना महाराष्ट्रातला एकही पक्ष या बाबतीत काही बोलायला तयार नाही। शिंदेच्या सेनेच्या दृष्टीने मराठीचा मुद्दा जास्त महत्त्वाचा राहिलेला नाही, कारण ते सत्तेत आहेत आणि दुसरी गोष्ट ते भाजप बरोबर आहेत आणि उद्धव ठाकरेंची सेना ही काँग्रेस बरोबर असल्यामुळे ती जास्त सेक्युलर झालेली आहे आणि त्यांना देखील मराठीची कळकळ वाटत नाही। बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हे दोन्ही पक्ष सांगत असले तरी मराठीसाठी भांडायची हिंमत या दोन्ही पक्षांची सध्या नाही। आपले खासदार आणि आपले आमदार, आपली सत्ता याच्या पलीकडची गणित महाराष्ट्रातल्या पक्षांना करताच येत नाहीत की काय असं सध्या आम्हाला वाटायला लागले। या उलट मनसेकडे खासदार नाहीत, सांगण्यासारखे एवढे आमदार नाहीत, पण तरी सुद्धा सत्ता मिळो न मिळो हा पक्ष मराठीसाठी रस्त्यावर येऊन भांडायचं काम मात्र करतोय। त्यामुळे थोडं प्रेशर का होईना बँकांमध्ये आस्थापनांमध्ये क्रिएट होतंय।
त्याचा परिणाम देखील लगेच जाणवतोय। सध्या तुर्तास राज ठाकरेंनी हे आंदोलन थांबवलं असलं तरी त्यांनी इंडियन बँक असोसिएशनला पत्र लिहून बँकांच्या त्रिभाषा सूत्राची आणि ग्राहकांबरोबर मातृभाषेत बोलण्याच्या नियमाची आठवण IBA ला करून दिली आहे। मग जी भाषा राज्याच्या राजधानीत बोललीच जात नाही किंवा किमान आपण म्हणू की 70% लोक ती भाषा राजधानीत बोलतच नाहीत किंवा त्यांना त्याची गरजच आहे असं वाटत नाही, त्या भाषेला मग अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याची टिमकी वाजवण्यात अर्थ तरी काय? तमिळ भाषा अभिजात आहे आणि चेन्नईमध्ये 99% लोक तमिळ बोलतात। मराठी ही भाषा आता अभिजात भाषा झाली पण राजधानीत कोण बोलतच नाही। महाराष्ट्राचं राजकारण मराठी भाषेला मरणपंथाला लावणार की काय असा प्रश्न आम्हाला तरी सध्या पडतोय। हे सगळं कमी म्हणून की काय कुठल्या तरी एका शहाण्यानं हे शोधून काढलं की मुंबईवर एकेकाळी बिंबदेव यादव यांची सत्ता होती आणि हे यादव म्हणजे उत्तर भारतीय असं साधं गणित त्या माणसानं केलं आणि या मूर्खांनी असं सांगायला चालू केलं की मुंबईवर पूर्वी यादवांची सत्ता होती, म्हणजे UP बिहारवाल्यांची सत्ता होती। म्हणून मग म्हटलं आपणच आता स्वतःच मुंबईचा इतिहास सांगूया, हे बिंबदेव यादव कोण होते ते देखील सांगूया। त्यामुळे पहिल्या वाक्यातच हे सांगतो की मुंबईवर 1298 साली बिंबदेव यादव यांची सत्ता आली। आत्ताचं माहीम म्हणजे तेव्हाचं महिकावती ही बिंबदेवांची राजधानी होती, पण हे बिंबदेव यादव महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले राजा रामदेवराव यादव यांचे पुत्र होते आणि ते मराठा होते। इसवी सन पूर्व साधारण 300 वर्षापासून मुंबई या बेटावर आगरी आणि कोळी जमातीच्या लोकांची वस्ती होती। त्या काळात मुंबई ही 7 बेटांची मिळून बनलेली होती, ज्यामध्ये मुंबई, कुलाबा, माहीम, वरळी, परळ, माझगाव आणि लिटल कुलाबा अशी 7 बेटं होती। इसवी सन 5व्या शतकात या ठिकाणी कोकणातल्या मोऱ्यांची सत्ता होती। ही लोकवस्ती थोडीफार तुरळक होती आणि मुंबई हेच मुख्य बेट होतं, ज्या भागात आत्ताचं फोर्ट किंवा चर्चगेट वगैरेचा भाग येतो, जो साऊथ मुंबईचा सध्या भाग आहे। इसवी सन 1296 ला देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केल्यानंतर रामदेवराव यादवांचा पराभव झाला। तेव्हा रामदेवराव यादवांच्या मुलानं म्हणजे बिंबदेव यादव यानं, ज्याचा इतिहासात भीमदेव असा देखील उल्लेख आढळतो, यानं कोकणाकडे माघार घेतली आणि जो आत्ताचं माहीम आहे त्या ठिकाणावरून आपल्या नव्या राज्याची मुहूर्तमेढ केली। या माहीमचं त्यांनीच ठेवलेलं पूर्वीचं नाव होतं महिकावती। बिंबदेव यादव हे मूळचे मराठाच, याच देवगिरीच्या यादवांच्या घराण्यात पुढे जिजाऊंचा जन्म झाला। महाराष्ट्रातलं जाधव हे आडनाव यादव याच्या अपभ्रंशातूनच निर्माण झालेलं आहे। बिंबदेव यादव यांच्यासोबत त्यांचे राजगुरू पुरुषोत्तमपंत कावळे आणि इतर 11 सरदार होते। त्या काळी उत्तर कोकणात कोळी आणि आगरी समाज प्रामुख्याने राहत होता। बिंबदेवांनी पैठण, चंपानेर आणि पाटणमधून कुशल लोक आणले। तिच्यासोबत ब्राह्मणांच्या 9 कुटुंबासोबत देशातून आलेल्या 27 सोमवंशी आणि 9 नागवंशी मराठा क्षत्रिय कुटुंबांनाही त्यांनी मुंबईत वसवलं। याशिवाय पाठारे प्रभू, भंडारी यासारख्या अनेक जाती जमाती त्यांच्याबरोबरच मुंबईत आल्या। महिकावतीची बखर या ग्रंथानुसार बिंबदेव हे धर्मनिष्ठ व न्यायप्रिय राजे होते। त्यांच्या राज्यात 1624 गावं होती। त्यांनी आपली कुलदेवता प्रभावती देवीचं एक भव्य मंदिर बांधलंय, ज्याच्या शेजारी त्यांचा राजवाडा होता। हे मंदिर आज देखील प्रभादेवी या भागात आहे। मग नंतरच्या काळात 1348 साली गुजरातच्या सुलतानाने मुंबई जिंकून घेतली आणि 1534 साली मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली। साधारण 1665 ते 68च्या दरम्यान हीच मुंबईची 7 बेटं पोर्तुगीजांनी लग्नात हुंडा म्हणून ब्रिटिश राजाला देऊन टाकली। त्यानंतर मुंबईवर इंग्रजांची सत्ता आली, जी भारत स्वतंत्र होईपर्यंत कायम राहिली। पण त्या काळात देखील मुंबईचं महत्त्व का वाढलं याचं कारण तेव्हाचं भारतातलं सर्वात मोठं व्यापाराचं शहर होतं सुरत आणि या सुरतेची छत्रपती शिवरायांनी बदसुरत केली। त्यामुळे इनडायरेक्टली मुंबई कशी निर्माण झाली आणि मुंबईचं महत्त्व कसं वाढलं याचा पुराव्यासह आम्ही सादर केलेला व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटनमध्ये दिसत असेल। या चॅनलवरती तुम्ही जाऊन तो सर्च करून देखील बघू शकता। त्यामुळे मुंबईमध्ये राहणारे मूळचे लोक आगरी, कोळी, नंतरचे आलेले पाठारे प्रभू, भंडारी, मराठे, ब्राह्मण हे सगळे मराठी भाषिकच होते। मुंबई ही मराठी माणसाचीच आहे। मुंबईचं कॉस्मोपॉलिटन कल्चर चांगलं आहे, त्याला विरोध करायचा प्रश्न नाही। प्रश्न आहे की मुंबईवर हक्क गाजवताना तिथल्या मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा ज्या प्रकारे अपमान केला जातो किंवा त्याला दुय्यम वागणूक दिली जाते, त्या गोष्टीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। अशा प्रकारची दुय्यम वागणूक दक्षिणेतल्या कुठल्याही राज्यात तिथल्या माणसाला किंवा तिथल्या भाषेला देता येत नाही। मग ही गोष्ट मुंबईतच का होते आणि यासाठी जो पक्ष लढतोय त्या पक्षाला बरखास्त करावं अशी मागणी उत्तर भारतातले काही खासदार आणि महाराष्ट्रातले
काही लोक करतात आणि यावेळी मराठी माणसं किंवा मराठी माणसांचे पक्ष मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीत। त्यांनी एकत्र येऊन त्या गोष्टीला विरोध करायची तर अपेक्षाच आपण सोडून देऊया। या सगळ्या गोष्टी अतिशय दुर्दैवी आहेत। मुंबईबद्दलचा, मुंबईच्या मराठी भाषेबद्दलचा आणि मुंबईतल्या सध्याच्या परिस्थितीबद्दलचा आणि मुंबईच्या एकूणच इतिहासाबद्दलचा हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी केला। याबद्दल किंवा मुंबईतल्या इतर अनेक गोष्टींच्या बद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर विचारा। तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, आपण त्याच्यावर चर्चा करू। ते प्रश्न आपण पुन्हा एकदा सत्तेला विचारू। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी वाणा।